पण इथे मोबाईलच्या स्क्रीनवरती आहोत तर सिम्पली आपल्याला ChatGPT ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे मी ChatGPT ओपन करून घेतो. ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसणार आहे. तर सिम्पली प्लसवरती जायचं आहे, फोटोवरती जायचं आहे. फोटोवरती गेल्यानंतर तुमच्या फॅमिलीमधल्या कोणाची कपल फोटो तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत किंवा तुमचे फ्रेंडमधल्या कोणाचं लग्न झालं असेल त्यांचे कपल फोटो तुम्ही इथे यूज करू शकता. इथे फोटो अपलोड झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला एक फ्रॉन्ट दिलेला आहे तो तुम्ही इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे आय वॉन्ट फोटो हे टाईप करायचं आणि हा जो प्रॉन्ट आहे तुम्हाला सिम्पली इथे सेंड करायचा आहे आणि तुमचा जो फोटो आहे तो रेडी होईल. तर सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला हा जो प्रॉन्ट दिलेला आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही दिसेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर हे जे फोटो आहेत तुम्ही स्वतःच्या फॅमिलीमधले किंवा तुमच्या फ्रेंडमधले ज्यांचे लग्न झाले आहेत त्यांचे तुम्ही फोटो यूज करून घ्यायचे. हा जो फोटो आहे तो तुम्हाला मी दिलेला नाही आहे त्यामुळे तुम्ही फॅमिलीमधले किंवा तुमच्या फ्रेंडमधले ज्यांचे लग्न झाले आहेत त्यांचे फोटो तुम्ही इथे यूज करायचे आहेत. तर इथे मी थोडा वेळ वेट करतो. मित्रांनो आपला फोटो जो आहे तो रेडी झालेला आहे. बघू शकता अशा ॲज इट इज तसा आहे. फेसेसमध्ये काही चेंजेस केले नाहीत त्यामुळे रिअल वाटत आहे फोटो. तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे कपल्स फोटो असतील ते तुम्ही इथे यूज करून अशा प्रकारे फोटो बनवू शकता. तर सिम्पली डाउनलोडवरती क्लिक करायचं आणि डाउनलोड करून घ्यायचे फोटो. अशा प्रकारे तुम्ही खूप सारे फोटोज बनवू शकता. तर मित्रांनो इथे आपली व्हिडिओ जे पूर्ण झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण याच्यात नवनवीन ट्रेंडिंग टॉपिकचे आपण व्हिडिओ इथे आणत असतो. तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला शेअर करा. व्हिडिओ